हॉटस्टारला मनसे आता जाब विचारते। हॉटस्टारच्या कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांनी धडक दिलेली आहे आणि मराठी समालोचन का होत नाही असा सवाल मनसेच्या कार्यकर्त्यांनी विचारलाय। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। गिरीश, मनसेचे कार्यकर्ते तिथे पोहोचलेले आहेत, काय घडतंय? हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर आहे ते क्रिकेट सामन्यांचे समालोचन इतर भाषांमध्ये आहे, मराठीत नाही। आणि हाच प्रश्न घेऊन मनसे आहे ते आक्रमक झाले आणि आज त्यांनी थेट लोअर परळ येथील हॉटस्टारचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी थेट धडक दिल्याने त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली जाते आहे। या ठिकाणी इतर भाषांमध्ये समालोचन होत आहे, मात्र मराठीत का होत नाही, मराठीचा मुद्दा घेऊन आता मनसे पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहे आणि आज त्यांनी पुन्हा एकदा थेट कार्यालयात धडक दिली। सध्या चर्चा सुरू आहे। खोपकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे नेते पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत। सर्वच त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत। मुख्य पदाधिकारी जे संबंधित अधिकारी आहेत हॉटस्टारचे ते या ठिकाणी चर्चेला नाहीये, त्यांना बोलवण्यासाठीची मागणी केली जाते आणि त्यांच्याशी चर्चा करायची आहे। आणि या संदर्भात कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी चर्चा आहे ती सध्या सुरू आहे। गिरीश, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। मराठीतून क्रिकेटचं समालोचन का होत नाही असा सवाल मनसेने आता हॉटस्टारला विचारलेला आहे।